इथं आलो तर अशी आपल्याला खूप सारी उदाहरणं आहेत. एक उदाहरण सांगायचं म्हणलं की झाशीची राणी लक्ष्मीबाई, काय जबरदस्त म्हणजे काय मानसिकता होती त्या काळामध्ये. अन्यायाविरुद्ध कशा पद्धतीने लढलं पाहिजे, एक आपल्याच इतिहासामध्ये अशी उदाहरणं आहेत. आता वर्तमान काळामध्ये येऊ आपण. वर्तमान काळामध्ये जर उदाहरण केलं तर आता तुम्ही बसलेत ना सर्वजण, तुम्ही ग्रामीण विकासाचा गावाचा गाडा चालवताय, ही खूप मोठी बाब आहे, कौतुकाची बाब आहे. तुम्ही बाहेर आलात, प्रशासनामध्ये आलात, हीच बाब कौतुकाची आहे आणि तुम्ही खांद्याला खांदा लावून लढत आहात, म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. ही खूप मोठी बाब आहे, ही सुरुवात आहे. आणि आपल्याला या भारतीय लोकशाहीला सक्षम बनवण्यासाठी महिलांचं तेवढंच मोठं योगदान. अर्थकारणाचा विचार केला, तुम्हाला माहिती आहे का, भारत देशाचे वित्तमंत्री बरोबर आहे मॅडमच आहेत. म्हणजे बघा, भारत देशाचं अर्थकारण एक महिला चालवते, की आपल्यासाठी किती मोठी अभिमानाची बाब आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे माझा की असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये महिलांनी आपला ठसा उमटवलेला नाही. सर्व बाजूनी सर्वांसमक्ष सक्षम तिथपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. पण आता तुमची माझी एक जबाबदारी पण आहे. जबाबदारी कुठं आहे की आपल्याला जे कागदावरती आहे, जे घटनेत आहे, जे सगळं आहे ते आता प्रत्यक्षात उतरवायचं आहे. आणि ती उतरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना मिळून पार पाडायची आहे. आता ना मला आवर्जून मी उदाहरणं पण देतो. उदाहरण म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपला वस्तुस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये. आता जेव्हा आपण मतदानाला जातो, बरोबर आहे, आपण मतदान प्रक्रिया, उदाहरण कसं असतं, आवर्जून मला एक ग्रामीण भागामधला एक शब्द ऐकायला येतो, तुम्हीही कधीतरी ऐकला असेल, काय हो मग कुणाला द्यायचंय मतदान. नाही, ही रियालिटी आहे. तुम्हाला तुमचं मत आहे, जसं साहेबांनी सांगितलं की ठामपणे तुम्हाला मला उभा राहायचंय, सर्वांना उभा राहायचंय, तुमचं मत बनवायचंय, तुमचं मत द्यायचंय, तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे. म्हणजे सन्मान हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. महिलांनी पण केला पाहिजे, त्यांनी त्यांचं मत परखडपणे मांडलं पाहिजे. तर ही आहे अशा पद्धतीची जी सामाजिक स्थिरता निर्माण करण्यामध्ये महिलांचं खूप मोठं योगदान आहे, हे मी सांगेन. आता एक बोर्ड लावलाय मी तिथं आवर्जून डोके साहेबांना आता विचारून, तिथं ॲग्रीस्टॅक म्हणून लिहिलेलं आहे. जसं तुम्हाला आम्हाला एक ID क्रमांक असतो ना, जसं आधार क्रमांक आहे, तसं शेतीसाठी सुद्धा एक क्रमांक शासनानं दिलेला आहे आता, आणि तो तुम्हाला काढायचा आहे. शेतकरी क्रमांक, शेतकरी ओळख क्रमांक, म्हणजे शेतकऱ्यांचं नाव आणि त्यांची शेती एका क्रमांकानं जोडली जाईल. काय होतं, जमीन म्हणजे खूप जिव्हाळ्याचा आहे, तुमचा आमचा सर्वांचा, बरोबर आहे. जे काही भांडणं आणि जे काही होत असेल ना, ते सगळं तर जमिनीमुळेच होतं. त्याच्यामुळे शासनानं अतिशय एक महत्त्वाकांक्षी योजना चालू केली आहे की ज्याच्यामध्ये ॲग्रीस्टॅकमध्ये शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिला जाणार आहे जमिनीसह. म्हणजे ती जमीन त्या शेतकऱ्यांच्या त्या विशिष्ट क्रमांकाला जोडली जाईल. त्याचा काय फायदा होईल, काय होतं, बऱ्याच वेळेस खूप साऱ्या योजना आहेत शासनाच्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही राबवत असताना, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना योजनेचा लाभ घेताना खूप सारे डॉक्युमेंट, खूप सारे ओळखपत्र, खूप सारे जमिनीचे रेकॉर्ड लागतं. तर हे काढल्यानंतर ना जमिनीचा कसलाही म्हणजे अनुचित व्यवहार होणार नाही आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत होईल. तर त्या आजच्या या निमित्ताने हे तुम्ही पूर्ण काढून घ्या. तिथं सेटअप लागलेला आहे, तिथं CSC सेंटर, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण इथंच केली जाईल. फक्त आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर लागतो, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर. आता ही तर झाली मी प्रक्रिया सांगितली, पण आता सांगतो दुसरी बाजू. सातबाऱ्यावर आपल्या नवऱ्याचं नाव असलं ना, तर त्याच्यावरती ना लक्ष्मी मुक्ती योजनेमधून बायकोचं नाव पण लावता येतं. आता अट्टहास धरायचा तुम्ही आजपासून की साहेबांनी सांगितलंय म्हणायचं की आता तुमच्यासोबत माझं नाव सातबाऱ्यावर घ्या. नाही मग आर्थिक सबली. आमच्या बेळेताई, डोकेताई, हॉस्पिटलमधला सर्व स्टाफ, इथे जमलेल्या सर्व सरपंच, विविध गावातली सरपंच महिला आणि पोलीस पाटील महिला आणि सर्व पुरुष वर्ग, सर्वप्रथम सगळ्या महिलांना, सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आत्ताच आपण एक सावित्रीबाई फुलेंचं गीत ऐकलं की सावित्रीबाई फुले होत्या म्हणून महिला शिकल्या. खरंच सावित्रीबाई फुले जर आज नव्हत्या, त्यांनी जर महिलांच्या शिक्षणाची चळवळ केली नसती, कदाचित मी आज किंवा कोणी आपण महिला इथे आज उपस्थित राहू शकलो नसतो. महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी असती महिलांच्या शिक्षणाबाबतीत. अशा अनेक आपल्या महिला आहेत, सावित्रीबाई फुले असो, माता रमाई असो, आपल्या जिजाऊ माता असो, अहिल्याबाई होळकर असो,
अशा अनेक महिला आहेत ज्यांच्यामुळे आज आपण इथे समाजामध्ये इतक्या ताठमानाने आज आपण इथं थांबू शकतो, बोलू शकतो. याचं सर्व श्रेय आपल्या ज्या थोर महिला होऊन गेल्यात त्यांना नक्कीच आहे. आणि आपण आज म्हणतो की शिक्षण हे महिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मागील शिक्षण हा तर सर्वांचाच मूलभूत पाया पण आहे आणि हक्क पण आहे. पण आपल्या समाजात आज पण महिलांना ह्या हक्कापासून थोडंसं वंचितच ठेवलं जातं. मागे आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आला की जेव्हा कोविडचा काळ आला होता, शाळेतल्या जवळपास 30 ते 40% मुली हा घरी बसवण्यात आल्या. कारण घरी त्यांना त्यांची सोय मुलींना कामाला लावलं, त्याच्यामुळं आई वडिलांना त्यांची मदत होऊ लागली, त्यांचे घरचे कामं व्हायले. अशा बरेचशा आपण पाहिलेलं आहे की 9वी 10वीतल्या मुली ह्या आता काय शिकून काय फायदा आहे म्हणून त्यांना घरीच बसवण्यात आलेलं आहे आणि घरकामाला लावण्यात आलेलं आहे. जसं बेळताईंनी सांगितलं त्यावेळेस कोविडच्या काळात बालविवाह पण खूप करण्यात आलेले आहेत. तर हे अत्यंत चुकीचं आहे. आणि सरांनी जसे डोके सरांनी म्हणले की कुठलाही अन्याय झाला, काही झालं, फक्त पोलीस प्रशासनाची किंवा बाकीच्यांची जबाबदारी नसते. आपण एक व्यक्ती म्हणून समाजातला प्रत्येक महिला किंवा पुरुषही असो, कुठेही अन्याय झाला तर आपणही पुढे यायला पाहिजे, आपणही त्या गोष्टी थांबवलेल्या पाहिजेत. आणि दुसरा एक मुद्दा आहे की स्त्री भ्रूण हत्या. तर ह्याच्यात मूळच मला असं वाटतं की स्त्री भ्रूण हत्या ही का केली जाते, तर सगळ्यात कधीही एखादी महिला किंवा स्त्री जन्माला आली, आई वडिलांना किंवा समाजात वाटतं की आता हुंड्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल. तर ह्या सगळ्यांच्या मागे हुंडा हा एक प्रकार हा असा आहे जो आपल्या समाजामध्ये खरं तर चक्क आपण बंदी घालायला पाहिजे. कारण कोणतीही स्त्री जन्माला आल्या आल्या पहिल्या आई वडिलांना त्याबद्दलचं टेन्शन, हुंडा ही खूप महत्त्वाची गोष्ट अशी वाटते. आणि त्याच्यामुळे आई वडिलांना स्त्रियांना म्हणजे मुलींना जन्माला घालणं सुद्धा अवघड वाटू लागलं. आणि असा काळ आला होता की सर्रास मुलींना सोनोग्राफी करून मुलींना पोटातच मारण्यात येऊ लागलं. आणि त्याचे गंभीर परिणाम हे आज आपल्याला 20-25 वर्षानंतर पाहायला मिळालेत. त्याच्यामुळे मी सगळ्या इथं ह्या माध्यमातून महिलांना सांगते आणि खास करून ज्यांना मुलं आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की कुठे ना कुठे जर समाजात बदल घडवायचा असेल तर तो आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे. ज्यांना मुलं आहेत त्यांनी ही प्रथा बंद करायला पाहिजे. आणि समाजामध्ये पण आपण म्हणतो की स्त्रिया असुरक्षित आहेत, तर ह्याच्यासाठी पण आपण घरातून कशी सुरुवात करता येईल याला मला असं वाटतं की मी 1-2 मुलाची आई आहे आणि माझी जबाबदारी काय आहे की त्या मुलांना स्त्रियांबद्दल आदर कसा वाटावा. कारण सर्व दोष स्त्रियांनाच येतात. स्त्रियांनी असे कपडे घातले, स्त्रिया इथं गेल्या, चुकीच्या वेळेस गेल्या, ह्या बोलल्या, अशा वागल्या. पण हे जर कुठं तर आपण मुलांची मानसिकता जर लहानपणापासून स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनच जर आपण बदल केला तर कुठेतरी एक चांगली सुरुवात होईल की मुलांनी स्त्रियांकडे आदराने पाहणे, मुलांनी स्त्रियांबद्दल की जसं मुलांना माहिती असायला पाहिजे की आपण ही गोष्ट करतोय, आपण बाहेर जातो तर तेवढाच हक्क हा स्त्रियांना पण त्या गोष्टी करण्याचा, कुठलीही अचिव्हमेंट बाहेर पडून करण्याचा अधिकार आहे. ते मुलांना घरातून जाओ क्लिअर घ्या जरा. इथं पुढे जावं, इथून येते फोटो चांगला. जागतिक महिला दिनानिमित्त आपण इथं पोलीस स्टेशन देऊन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मला खूप आनंद होत आहे की बरेच महिला इथं आता उपस्थित आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आज रोजी महिला सर्व कार्यक्षेत्रामध्ये पुढे आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे आपल्या देवणीच्या नगराध्यक्षा डॉक्टर घोरपडे मॅडम,
तसेच इथं उपस्थित डॉक्टर महाजन मॅडम, बेहळे मॅडम, बरेच महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि इतर सर्व आमच्या महिला होमगार्ड, तसेच इतर सर्व महिला महिला सरपंच, महिला पोलीस पाटील येथे उपस्थित आहेत. 8 मार्च म्हणजे महिलांचा हा एकच दिवस नसतो की त्यांचा एकच दिवशी आपण कार्यक्रम साजरा करणं हे काही योग्य वाटत नाही मला. आपण घरापासून जर सुरुवात केली तर दिवसाची सुरुवात ही महिलांच्या कामापासूनच होते. जरी आपल्याला ऑफिसला जायचं असेल तरी महिलाच प्रत्येक कामासाठी मुलांना तयार करणं हे ते म्हणजे घरचे जरी कामं असतील तरी त्या महिला त्यांच्या कामापासूनच आपली खरी सुरुवात असते. त्यामुळे माणसाच्या प्रत्येक याच्यामध्ये कामामध्ये किंवा त्यांच्या श्रेयामध्ये महिलांचा हा मोलाचा वाटा असतो. आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा देऊन क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा मोलाचं कार्य केलेलं आहे. आज त्याच्यामुळंच आपण सर्व महिला येथे चांगल्या पदावर आहेत आणि भारतामध्ये आपल्या जर राष्ट्रपती जर म्हटलं त्यासुद्धा आज महिलाच आहेत. बरोबर का नाही? त्यामुळंच मला तर असं वाटते की वर्षातला एक दिवस नाही, आपण पुरुषांनी महिलांना प्रत्येक ज्या ज्या वेळी असतात त्यांना सन्मानाची वेळ येईल त्यावेळेस त्यांचा आपण सन्मान केलाच पाहिजे. बरोबर का नाही? तरी जास्त वेळ न घेता बरेच सर्वांनी महिला दिनाविषयी बरीच माहिती सांगितलेली आहे. मी जास्त वेळ न घेता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू करतो. आपल्या कार्यक्रमास आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षा डॉक्टर सौ कीर्ती घोरपडे मॅडम ह्या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिल्या. सर्वप्रथम त्यांचा मी आभार व्यक्त करतो. तसेच देवणी तहसीलचे तहसीलदार श्री वाडकर साहेब यांचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित आहेत. त्यांच्यासुद्धा मी देवणी पोलीस स्टेशनतर्फे आभार व्यक्त करतो. तसेच BDO साहेब श्री वरणकर साहेब हे यांचीसुद्धा प्रमुख उपस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांचेसुद्धा देवणी पोलीस स्टेशनतर्फे मी आभार व्यक्त करतो. सौ बेळताई तसेच आरोग्य अधिकारी महाजन मॅडम यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व महिला सरपंच व उपस्थित सर्व महिला पोलीस पाटील यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. आणि देवणी पोलीस स्टेशन येथे बंदोबस्तासाठी आलेल्या महिला होमगार्ड यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. आणि देवणी पोलीस स्टेशनतर्फे माननीय डोकेसाहेब यांच्या वतीने हा कार्यक्रम संपला.